तर बघा, आज आपण नेटवर्क रिडक्शन टेक्निकमधली दुसरी टेक्निक बघणार आहे. पहिली टेक्निक कोणती बघितली आपण? सोर्स कन्व्हर्जन बघितलं. काय बघितलं? सोर्स कन्व्हर्जन. याच्यामध्ये आपण काय केलं होतं? व्होल्टेज सोर्सचं कन्व्हर्जन करंट सोर्समध्ये आणि करंट सोर्सचं कन्व्हर्जन व्होल्टेज कन्व्हर्जन, असं करून आपण नेटवर्कला रिड्यूस केलं होतं. येतं लक्षात? आता दुसऱ्या टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचं आहे? स्टार टू डेल्टा करायचे किंवा डेल्टा टू स्टार कसं करायचं. तर कालच आपण बघितलं स्टार टू डेल्टा कसं करायचं आणि डेल्टा टू स्टार कसं करायचं. तर तुम्हाला माहिती आहे, आता बघा डेल्टा टू स्टार करायचे. तर डेल्टा टू स्टार करताना आपण काय करतो? हा स्टारचा जो हे बघा, हा काय आहे? डेल्टा आहे. याला नाव देऊ आपण, याला 1 2 3 असं म्हणू. मग हे काय येईल रे? R12. हे काय येईल? R23. हे काय येईल? R31. याला आपण R1 म्हणू, याला आपण R2 म्हणून, याला R3 म्हणू. ओके, इथपर्यंत आले. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे R1 इज इक्वल्स टू, हा R1 जर काढायचा असेल तर ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ ऑल दिस. ओके, म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, याचा आणि याचा, भागिले ह्या तिन्हीची बेरीज करायची. तसंच हे रेजिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल? हे रेजिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल? या दोन्हीचा गुणाकार भागिले सगळ्यांची ॲडिशन. तसंच हे रेजिस्टन्स काढायचं असेल तर या दोन्हीचा गुणाकार भागिले सगळ्यांची बेरीज. तर हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं. आता आपल्याला काय करायचं? हे डिराइव करायचं, हे प्रूव्ह करायचं. तो क्या करने पड़ेगा? देखो, ये और ये इसका एडिशन करो. देखो अभी R1 R2 हे दोन पॉईंट आहेत समजा. ओके, R1 आणि R2 याला आणि याला काय करा? ॲड करायचं. तर मग याला आणि याला ॲड करायचं असेल तर हा एक पाथ बनतोय आणि हा दुसरा एक पाथ बनतोय. हा एक पाथ आणि हा एक पाथ. दॅट मीन्स दिस पॅरलल विथ दिस. R12 पॅरलल विथ R31 अँड R23. ओके, तर R12 पॅरलल विथ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. आणि तुम्हाला माहिती आहे दोन रेजिस्टन्स पॅरलल असेल तर वर काय करतो आपण? मल्टिप्लिकेशन करतो, खाली काय करतो? बेरीज करतो. वर काय करतो? मल्टिप्लिकेशन. दॅट मीन्स दिस इंटू दिस. ओके, डिवायडेड बाय दिस प्लस दिस प्लस दिस. येतं लक्षात? तर हे R12 साठी. तसंच R23 साठी घेऊ आपण. तर R23 साठी काय? R2 प्लस R3. R2 प्लस R3. येतं लक्षात? तर इथं काय येईल रे? हा एक येईल आणि हा एक पॅरलल पाथ येईल. हा एक रेजिस्टन्स आणि हे दोन त्याला पॅरललमध्ये येतील. तर मग R23 पॅरलल विथ R12 प्लस R31. मग काय करायचं? याचं मल्टिप्लिकेशन करायचं भागिले सगळ्यांची बेरीज करायची. ओके, सिमिलरली या दोन पॉईंटसाठी काय येईल? R1 आणि R3. R1 आणि R3. तर काय येईल? हा एक बनेल आणि हे एक पॅरलल पाथ बनेल. सो R31 पॅरलल विथ R12 R23. मग वर काय करायचं आहे? गुणाकार करायचा आणि खाली बेरीज करायचं, या पद्धतीनेच. ओके, इथपर्यंत आले तुम्ही. आता बघा काय करू? हे याच्यासोबत ॲड करू, हे याच्यासोबत ॲड करू आणि हे काय करू? सबट्रॅक्ट करू. बघा R12 प्लस R1 प्लस R2 प्लस R2 प्लस R3 मायनस R1 प्लस R3. ओके, म्हणजे हे दोन ॲड करायचे आणि हे मायनस करायचे. मग हे जसं तसं घेतलं आपण. हे पहिला घेतलं, हे दुसरं घेतलं आणि हे मायनस करतोय आपण. हे काय करतोय? मायनस करतोय. तर मग आता याला सिम्प्लिफाय करा. ब्रॅकेट काढलं तर हे काय येईल? हे R1, हे R2, हे R2, हे R3, हे मायनस R1, हे मायनस R3. हे इथं मायनस ऑफ मायनस मायनस होऊन जाईल, मायनस ऑफ प्लस मायनस. तर मग हे R1 प्लस R1 मायनस R1 कटलं, प्लस R3 मायनस R3 कटलं. इथं खाली काय आलं? R1 R2 प्लस R2 म्हणजे 2R2. येतं लक्षात? आता या साईडला बघा, हे दिसतंय, परत काय दिसतंय का? हां, हे एक, हे दोन्ही प्लस प्लस आहे. मग हे 2R1 R23 हे बघा, हे आणि हे सेम आहे. बाकी हे प्लसमध्ये, हे मायनसमध्ये, हे कटल. त्याच्यानंतर हे प्लसमध्ये, हे मायनसमध्ये, हे कटल. तर हे कटेल, उरल काय? एवढंच. ते 2R2 भागिले डिवायडेडमध्ये काय येईल रे? कंबाईन केलं त्याचं. ओके, याचं ह्या स्टेजमध्ये काय केलं होतं? एकच न्यूमरेटर घेतला होता. ओके, मग आता हे आलं तर याच्यावरून
R2 इज इक्वल्स टू R12 R23 डिवायडेड बाय ऑडिशन ऑफ दिस. म्हणजे हे रेजिस्टन्स R2 असेल तर या दोन्हीचा गुणाकार भागिले सगळ्यांची बेरीज. तसंच R1 आणि R3चं सुद्धा काढू शकतो आपण. ते प्रूव्ह करायचं होतं. R2 निघलं आहे आपलं. काय निघलं आहे? R2. त्याच पद्धतीने R1 आणि R3 सुद्धा आपण काढू शकतो. येते लक्षात? मग R1साठी काय करावं लागेल? या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन भागिले सगळ्यांची ॲडिशन. R3साठी काय करावं लागेल? या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन भागिले सगळ्यांची ॲडिशन. अशा पद्धतीने याला आपण काय म्हणतो? डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. येते लक्षात? सोपं आहे. काय करायचं आहे? R1 प्लस R2 घ्यायचे, R2 प्लस R3 घ्यायचे, R1 प्लस R3 घ्यायचे, त्याची बेरीज करायची, एक मायनसमध्ये एक मायनस करायचे, सिम्प्लिफाय करायचे, R2 येऊन जाईल. R1साठी काय करावं लागेल? प्लस R1. आता बघा बाकीचे जर काढायचं असेल तर ह्या दोन्हीची बेरीज करायची, याला मायनस करायची, नंतर या दोन्हीची बेरीज करायची, याला मायनस करायची. तर अशाच पद्धतीने R2 आणि R3 निघणार आहे तुमचे. येते लक्षात? चला ठीक आहे. आता डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन बघू. आता नेक्स्ट पार्ट काय? डेल्टा टू स्टार. तुम्हाला माहिती आहे हा डेल्टा असतो. ओके, तर याला आपण अशा पद्धतीने मेन्शन करू. ते जरा लई खराब दिसतंय. 1 2 3. तर बघा आता हा डेल्टा आहे. स्टार टू डेल्टा टू स्टार केलं ना आता, तर याला आपल्याला काय करायचं? स्टार टू डेल्टा. म्हणजे हाच तुमचा स्टार आहे, याला आपल्याला ह्या वरच्या डेल्टामध्ये कन्वर्ट करायचं. मग हे काय आहे? R1 आहे, हे काय आहे? R2 आहे, हे काय आहे? R3 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? ह्या व्हॅल्यू काढायच्या. काय काढायच्यात? ह्या व्हॅल्यू. मधात तिथं काय केलं होतं आपण? मधल्या काढल्या होत्या. आता आपल्याला ह्या काढायच्या. तर तुम्हाला माहिती आहे R1 काढायचं असेल तर काय करतो आपण? R12 R23 आणि R31. सो R1 निकालने के लिए अपन क्या करते हैं? ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय सबका एडिशन. ये देखो R1 निकालने के लिए ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय सबकी एडिशन. R2 निकालने के लिए ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय सबकी एडिशन. और ये निकालने के लिए अपन क्या करते हैं? ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय एडिशन ऑफ ऑल दिस. आत्ताच आपण डिराईव्ह केले, अभी आपण ने प्रूव्ह केलं ना. लक्ष द्यायचं आहे. ओके, आता बघा आता काय करू? R1 आणि R2चा गुणाकार करायचा. ओके, मल्टीप्लिकेशन ऑफ R1 एंड R2. तो ये दोनों का मल्टीप्लिकेशन करे तो क्या रहेगा? ये देखो R12 तो ये इसका स्क्वायर आएगा, ये और ये जैसे कि वैसा रहेगा, डिवाइडेड बाय इसका स्क्वायर हो जाएगा. सिंपल आहे ना. बघा या दोन्हीचा गुणाकार करताना R12 आणि R12 या R12चा स्क्वेअर, हे जशात तसं, हे जशात तसं, भागिले याचा गुणाकार म्हणजे याचा स्क्वेअर होईल ना. सिमिलरली अभी क्या करना है? R2 R3 याचा गुणाकार करायचा. मग काय करणार आहे? R23 इथं आहे, R23 आहे, याचा स्क्वेअर करून घ्या. R12 आहे, R31 आहे, हे जसं तसं लिहा, भागिले याचा स्क्वेअर. सिमिलरली ह्या दोन्हीचं. मग इथं काय येईल? R31 स्क्वेअर, R12 आणि R23 लिहून टाका, भागिले याचा स्क्वेअर. सिंपल है ना. अभी क्या करना है? ये तीनों का एडिशन करेंगे, दिस प्लस दिस प्लस दिस. देखो दिस प्लस दिस प्लस दिस, तो इधर का भी इस साइड का भी एडिशन करना पड़ेगा. ये और ये. तो डिनोमिनेटर कैसा है? सेम है. डिनोमिनेटर सेम है तो एक ही बार लिखेंगे और न्यूमरेटर का एडिशन करेंगे. दिस प्लस दिस प्लस दिस मतलब ये और ये लिख डाले. सिंपल है ना. अभी इस इक्वेशन को क्या करना? R1 से डिवाइड करना. किससे डिवाइड करना? R1 से. R1 से डिवाइड करे तो तुमको R23 मिलेगा. देन R3 से डिवाइड करे तो R12 मिलेगा और R2 से डिवाइड करे तो R31 मिलेगा. ओके, तो कैसे बाद में देखेंगे, लेकिन पहिले देखो याला काय करा? R1 ने डिवाइड करा. याला R1 ने डिवाइड केलं, याला पण R1 ने डिवाइड करावं लागेल. R1 दोन्हींना डिवाइड करावं लागेल. तर इथं R1 ची ही जी व्हॅल्यू आहे याला डिवाइड केल्याच्या नंतर याचं इनवर्स होऊन जाईल इथं. ओके, इसको R1 से डिवाइड करा तो इधर इनवर्स हो जाएगा. ओके, ये वैल्यू इधर जो डिनोमिनेटर वो न्यूमरेटर में जाएगा और न्यूमरेटर डिनोमिनेटर में जाएगा. अभी ये कटेगा इसके स्क्वायर के साथ, ये कटेगा इसके स्क्वायर के साथ, तो नीचे इतना बचा. अभी देखो ये देखो R12 R31, तो यहाँ पे R12 के साथ ये स्क्वायर कटेगा तो ये R1 के साथ कटेगा. उसके बाद R23 जैसे कि वैसे रहेगा और ये R31 कटेगा. मतलब इधर क्या बचा? R12 R23 R12 R23. क्लियर. अब देखो यहाँ से इसमें
ये क्या है, ये देखो R1 2 R3, ये दोनों कटेंगे, ये दोनों कटेंगे। यहाँ पे क्या बचा, सिर्फ इतना ज बचा, सिर्फ R23 स्क्वायर बचा। इधर आएंगे तो इधर R31 का स्क्वायर है, इसके साथ कटेगा, R12 कटेगा, तो यहाँ पे क्या बचेगा, R31 R23 दिख रहा है, डिवाइडेड बाय ये क्या, इसका स्क्वायर तो इसके साथ कट गया, मतलब ये R12 प्लस R23 प्लस R31। तो यहाँ पे हर जगह पे R23 है, तो R23 को कॉमन ले लो, फिर बचेगा क्या, R23 निकालने के बाद इधर R12 बचेगा, इधर क्या बचेगा, R23 बचेगा। एक R2 गया ना बाहर, R23 एक बाहर गया, तो इसका स्क्वायर से एक इधर निकलेगा। और यहाँ पे देखो R23 निकाला तो यहाँ पे बचेगा क्या, R31, तो ये तो कट जाएगा, बचेगा R23, बचेगा R23, मतलब R23 इज इक्वल टू दिस। मग R23 इज इक्वल टू R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 डिवाइडेड बाय R1। तो ये अपना प्रूव हो गया, ये अपना प्रूव हो गया। सिमिलरली आप R12 के लिए लिख सकते, ये तीनों का मल्टीप्लिकेशन प्लस एडिशन, मतलब इसके लिए देखो ये निकालना है तो आपको क्या करना पड़ेगा, ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय इसके सामने वाला। इसके लिए क्या करना पड़ेगा, ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय इसके सामने वाला। इसके लिए क्या किया अपन ने, ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन प्लस ये दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय इसके सामने वाला। तो ऐसे आपको डिराइव करना है, सिंपल है। डेरिवेशन में क्या करना है, इधर R1 R2 R3 लिखना है, उसके बाद उसका मल्टीप्लिकेशन करना है, उसके बाद उसको सिंप्लीफाई करना है, ओके। और उसके बाद R1 से डिवाइड करो, ओके, R1 से डिवाइड करो। अगर आपको दूसरी वैल्यू निकालना है तो R2 और R3 से डिवाइड करो, तो वो वैल्यू आ जाएंगी, समझ में आया। तो यहाँ तक ही लिखे तो भी आपको 4 प्लस मार्क्स मिलते हैं। ये 4 मार्क के लिए आ सकता है या ये 4 मार्क के लिए आ सकता है, ओके, MSBT के एग्जाम में। ये अपना स्टार टू डेल्टा और ये डेल्टा टू स्टार कन्वर्जन।